श्री राम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. माणसाची किंमत प्रसंगानेच कळते, कारण उपकारकर्त्याचे उपकार स्मरण करणं हेच मनुष्याचं कर्तव्य. भाग कसा दिलेला आहे? ज्यावेळी आपल्यावर प्रसंग येतो ना, त्यावेळीच प्रत्यक्षपणे माणसाची खरी किंमत कळते. कोण कधी केव्हा कसा उपयोगी येईल याचा अंदाज बांधणं खूप कठीण आहे. कारण प्रत्यक्षपणे हा जो नरदेह प्राप्त करून दिलेला आहे, तो बघा ज्याप्रमाणे पुण्याईचा भाग आहे त्याचप्रमाणे एक सुंदर असा भाग दिलेला आहे. हेच मनुष्याचे कर्तव्य आहे. एकदा एक श्रीमंत माणूस नदी काठावरील मंदिरात देवदर्शनासाठी गेला. अचानक त्याच्या मनात आले की नदीत जाऊन हातपाय धुवावेत व मग मंदिरात देवदर्शनासाठी जावे, असा मनात त्याच्या विचार आला. तो नदीवर सुद्धा गेला. हात पाय धुत असताना त्याचा तोल गेला आणि तो नदीत पडला. त्याला पोहता येत नव्हतं. त्याची धडपड सुरू झाली. तो ओरडू लागला, पण त्याला वाचविण्यासाठी कुणीही पुढे आलंच नाही. अखेर एका साधूने नदीत उडी घेतली. त्या साधूने त्याला वाचवलं, काठावर आणलं आणि काही वेळाने तो श्रीमंत व्यक्ती भानावर आला. त्याने खिशातून खूप नोटा पैसे बाहेर काढले, पण त्यातील फक्त 1 रुपयाची नोट साधूच्या हातात ठेवली. हे पाहून काठावर जमलेले लोक संतापले. चिडून त्यांना थांबवलं. त्यांनी त्या व्यापाराला उचललं व नदीत टाकणार इतक्यात साधूने त्यांना थांबवलं. साधू म्हणाला, थांबा. त्याने स्वतःच्या किमती एवढेच बक्षीस दिलं. यात त्याची काही चूक आहे? त्याची किंमत तेवढीच आहे. म्हणजे विचार करा, आपल्याला कोण केव्हा कशी मदत करेल याचा अंदाज बांधणं खूप कठीण आहे. यासारखा बोध आपल्याला प्राप्त करून दिला. श्रीमंत माणूस आणि गरीब माणूस, आपलं जे नातं असतं ते खूप घट्ट असतं. ते म्हणजे श्रीमंत लोक. पाहूनच आपण मैत्री करत असतो. परंतु देवाने कधी श्रीमंत आणि गरीब असा भेदभाव कधीही केला नाही. परंतु या व्यक्तीच्या मनामध्ये बघा प्रत्यक्षपणे कशी विचार येऊ लागले. देवदर्शन करायचं आहे तर नदीवर जाण्यापूर्वी बघा, त्या मंदिरात जाण्यापूर्वी नदीवर हातपाय तोंड धुवून मग देवदर्शन केलं पाहिजे. बरोबर त्याने नदीवर जात असताना नदी काठावर पोहोचला आणि त्याचा तोल शेवटी गेला की नाही? कुणीही मदतीला आलं नाहीये.
परंतु साधू महाराज तिथे आले आणि त्यांनी प्रत्यक्षपणे कुठलाही विचार न करता साधूने त्याला वाचवलं, काठावर सुद्धा आणलं ना. आता विचार करा, आपण एखाद्या वेळी प्रसंगात सापडलो गेलो, आपण काय विचार करतो? सर्व काही गेले तरी चालेल, परंतु आपला जीव मात्र वाचला पाहिजे. एवढं असून सुद्धा, खिशामध्ये एवढे नोटा असून, पैसे असून, शेवटी फक्त 1 रुपया मात्र त्याने दिला. लोकांनी पाहिलं, लोकांनी विचार केला की जसा होता तसा पुन्हा ह्याला नदीत टाकूया, मग याला किंमत कळेल. परंतु साधू महाराजांनी विचार केला, जयाचा भावार्थ जैसा. प्रत्येकाला किंमत मोजावीच लागते. म्हणजेच काय, हाच जर विचार आपण केला असता तर, तरी सुद्धा साधू महाराजांनी विचार करून उत्तर दिलं. यात त्याची चूक नाहीये, त्याची किंमत एवढीच आहे. म्हणून माणसाची खरी किंमत प्रसंगानेच कळत असते. ज्या ज्या वेळेला आपल्यावर भला मोठा प्रसंग येतो ना, त्या त्या वेळेला आपल्याला मनुष्य, बघा, मनुष्य देहाची पूर्ण जाणीव होत असते. आपण एखाद्या प्रवासाला निघालो, प्रवासाला निघाल्यावर काही प्रसंग ओढावला, समोर काहीतरी बघा प्रत्यक्षपणे आपल्याला प्रसंग दिसत आहे, संकट ओढवलेलं आहे. आपण आपल्या शरीराला वाचवतो, आपण आपल्या देहाला पूर्णपणे वाचवतो आणि आपल्यासोबत असणाऱ्याला सुद्धा आपण वाचवण्याचा प्रयत्न करत असतो. कारण उपकारकर्त्याचं उपकार स्मरण करणं हे माणसाचं कर्तव्य. जर आपण एखाद्याला मदत केली नाही, तर ज्यावेळी आपल्यावर संकट येईल त्यावेळी सुद्धा आपल्याला कोणीही मदतीला येणार नाही. म्हणून आपल्यावर ज्या ज्या वेळेला प्रसंग येतो, त्या त्या वेळेला जी जी लोक बघा प्रत्यक्षपणे धावून आली, त्यांच्या मदतीला आपल्याला जाणं भागच आहे. कारण आपण प्रत्यक्षपणे ऋण घेऊनच जन्माला आलो ना. ही ऋण आपल्याला फेडायची आहेत, याच जन्मी आपल्याला फेडायची आहेत. पुनरपी संसारा येणे नाही. म्हणून भाग कसा दिलेला आहे. मनुष्याचं कर्तव्य काय? कारण पशु पक्षी गुणवंत आहेत, त्यास कृपा करी ती समर्थ आहेत. म्हणून कोणालाही मदत करताना विचार करून मदत केली पाहिजे. संकट प्रसंग कुठलाही असो, आपल्याला त्या संकटातून बाहेर काढणं हे आपले कर्तव्य. तो जरी आपला मित्र असो किंवा शत्रू असो, परंतु संकटातून जेव्हा आपण बाहेर काढू ना, तेव्हा आपली किंमत काय असणार याचा विचार करू नका. पण आलेल्या संकटांना, आलेल्या प्रसंगांना त्या संकटातून बाहेर काढणं हे आपलं कर्तव्य. म्हणून समर्थाने उत्तमाचा भाग दिला ना. मनुष्याचं कर्म काय आहे, मनुष्याचं कर्तव्य काय आहे. कारण मनुष्याला शिकवण आहे, पशुपक्ष्यांना नाही ना, प्राणी मात्रांना आहे का? नाहीये. मनुष्य सुद्धा हा एक प्रकारचा प्राणीच आहे, मनुष्य प्राणी. परंतु मनुष्याला शिकवण का द्यावी लागली? ज्या ज्या वेळेला आपल्या बघा घरामध्ये संकट ओढवतात, नातेवाईकांवर संकट ओढवतात, आपल्याला माहीत असून सुद्धा आपण त्यांना मदत करत नाही. किंवा आपले मित्र परिवार असतील, नातेवाईक असतील, त्यांना फोन करून सुद्धा ते येत नाही. म्हणजे काय? प्रत्यक्षपणे
किंमत केव्हा कळते? ज्या ज्या वेळेला प्रसंग ओढावेल त्या वेळेला नक्कीच मनुष्याची किंमत ही प्रसंग आल्यावर, संकट आल्यावर कळत असते. जय जय रघुवीर समर्थ.